डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करा. लोक जनशक्ती पार्टीचे धरणे आंदोलन. दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टी रामविलास उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 1 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. पद्मभूषण रामविलास पासवान यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला लोकसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून या प्रस्तावास अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. या प्रलंबित मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय मंत्रीना चिराग पासवान यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रभारी शमीमभाई हवा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. आझाद मैदानावर 10,000 कार्यकर्त्यांसह एल्गार आंदोलनाचे नेतृत्व मुंबई प्रदेशाध्यक्ष विनयकुमार गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्ष नजमाबेन करेडिया आणि उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भागवत तायडे यांनी केले. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की जर 1 एप्रिल 2026 पर्यंत नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 2 एप्रिल 2026 पासून मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन केले जाईल. यामध्ये राज्यभरातून सुमारे 10,000 कार्यकर्ते सहभागी होतील आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार असेल असा इशारा तायडे यांनी दिला. या प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष कलामुद्दीन शेख, उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भागवत तायडे, शहर महासचिव जगदीश गवई, कार्याध्यक्षा चारुलता विश्वकर्मा, ठाणे जिल्हा कायदे विभाग अध्यक्ष DK सिंह, KDMC महासचिव अजय सिंग, महासचिव दिनेश वाघमारे, शहर उपाध्यक्ष सत्यशील उमाळे, सहसचिव दिनेश वाघमारे, महिला अध्यक्ष साधना तायडे, महिला उपाध्यक्ष उज्ज्वला गायकवाड, महिला सचिव वंदना भगत, सचिव श्याम थोरात, उपाध्यक्ष डॉक्टर लवेश सिंग, सचिव संजय मोहोड, सदस्य रवींद्र महाजन, अनिल खराटे, सचिन शेलार, शैलेश डोंगरे, स्वप्नील खंडारे, धुरण यादव यांच्यासह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टी उल्हासनगर शहर जिल्ह्यातर्फे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना असं आम्ही निवेदन दिलं आहे. माननीय पद्मभूषण रामविलासजी पासवान जेव्हा रेलमंत्री होते त्या टायमापासून आम्ही असं निवेदन दिलं होतं की दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असे नाव देण्यात यावं. आतापर्यंत साहेब गेल्यानंतर पण त्यांचं नाव बदली नाही झाले. आता आमचे खासदार चिरागजी पासवान राष्ट्रीय अध्यक्ष लोक जनशक्ती पक्ष यांच्यामार्फत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदनपत्र दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमची मागणी पूर्ण होणार आहे. आज मला हे सांगायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अहमदनगर शहर हे बदली होऊ शकते तिथं अहिल्यानगर नाव देण्यात येतात. बाकीच्या आणखीन काही ठिकाणी जे शहर होते त्या ठिकाणी औरंगाबादचं नाव बदली झालं, हे सगळे नाव बदले. मग दादरचं बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार आणि ज्यांनी संविधान केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी त्यांची चैत्यभूमी या ठिकाणी तिथं त्यांचं स्मारक आहे, याच्यावर मला एवढं बोलायचं आहे की सगळ्यांचं हे करतात. मग हे सरकार पासवान साहेबांनी जेव्हा संसदेमध्ये हा मुद्दा उठवलेला त्या टायमापासून आज हा मुद्दा त्यांनी सक्सेस नाही केला. मला आता माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस सर, उपमुख्यमंत्री शिंदे सर, उपमुख्यमंत्री मॅडम आमच्या सुनेत्रा पवारजी मॅडम यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, तात्काळ या ठिकाणी दादरचं नाव बदली करून डॉक्टर बाबासाहेब चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं. नाहीतर आम्ही 2 एप्रिलला आझाद मैदानामध्ये एवढं मोठं आंदोलन करेल तर तुम्हाला सगळं ते सांभाळावं लागेल. पूर्ण लोक जनशक्ती पार्टी दलित लोक आणि ज्यांच्या आमची मागणी आहे, आज आमचे नेता रामविलासजी पासवान पद्मभूषण झाले, दलित नेता होते, त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे. आणि त्यांची ही मागणी त्यांच्या गेल्यानंतर आम्ही पूर्ण करेल याच्याबद्दल आमचे सगळे कार्यकर्ते खंबीर आहेत. धन्यवाद सर.